मागचीच मॅच बघितली, इलियास पठाण एकटाच कॉन्ट्रीब्यूट केलं आणि त्यामुळे ते आपण बघू शकता मॅच गमावली. थोडं कॉन्ट्रीब्यूट अजूनही आलं असतं प्रत्येकाकडून तर कुठे ना कुठे मॅच जिंकली असती. एक धाव, स्कोरबोर्ड 9. कट केलेला आहे, क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो गली रिजन मध्ये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, काही गरज नसताना मात्र इकडे खराब थ्रो होता. अगदी पाहून थ्रो करणं गरजेचं आहे. एक धाव, स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 10 डबल डिजिट मध्ये यावेळेस धावसंख्या जात आहे. 8 चेंडूमध्ये 10 धावा. शेवटची मॅच आहे, प्रत्येक संघ जिंकण्यासाठी मैदानामध्ये उतरतो. इथून मात्र कोण आनंदी जाईल आणि कोण नाराज होईल येणारे मात्र षटका आणि वेळ काळ सांगणार. शॉट चेंडू, फटका इकडे चांगला, मिडॉनच्या वरून पाठलाग सुरू आहे. चेंडू फरार, सीमारेषा पार येतोय. MPL चौकार, 4 धावा. शरीर अगदी बघायला गेलं तर मजबूत आहे, तरी देखील डाईव्ह केलं तर डाईव्ह साठी टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण की इतकं भरगच्च वजन घेऊन मात्र डाईव्ह करणं हे सोपं काम नाही आहे. आणि आपण बघू शकता क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. अब्बास भाई कोण आहे हो? इन्नू बोल रहे, बहुत ही अच्छी फील्डिंग किया उन्होंने. अच्छा शॉट चला गया कवर की दिशा में, फील्डर मौजूद, अच्छी फील्डिंग, कोई भी रन नहीं मिलेगा. काबिल तारीफ फील्डिंग की थी उन्होंने. इन्नू जिनका नाम है, जो सामने वाली टीम भी तालियां बजाने पे मजबूर कर दिया उनकी फील्डिंग के लिए. अगली गेंद चलिए अफजल, अच्छा शॉट मारा फाइनल की दिशा में, नजाकत भरा शॉट मिलेगा. देखा बेटे, घुटना टेक, तमाशा देख शॉट. इसी 4 रन से बढ़ता हुआ स्कोर 18 रन. बहुत ही खूबसूरत बल्लेबाजी कर रहे मिस्टर अफजल, जो कि छोटे कद के बल्लेबाज मगर छोटा पैकेट बड़ा धमाका कहूंगा. अच्छी बॉडी भी है, फिटनेस बहुत ही खूबसूरत. यस, देखा जाए तो आजच्या टेनिस क्रिकेटचा टिपिकल स्ट्रोक आहे हा. आणि 4 धाव पाहायला मिळतात. हाईटची गोष्ट केली तर यावेळेस हाईट कम फाईट ज्यादा, मूर्ती लहान कीर्ती महान. इकडे मात्र चौकार. छोट्या हाईटचे प्लेयर आपल्याला पाहायला मिळाले इंटरनॅशनल मध्ये देखील, ज्यामध्ये सचिन रमेश तेंडुलकर देखील आपल्याला पाहायला मिळाला. ज्यामध्ये आपण बघू शकतात की डेव्हिड वॉर्नर असेल, ज्यामध्ये टटेंडा टेबू, ज्यामध्ये आपण बघू शकतात का 2023चा वर्ल्ड कप झाला त्यामध्ये आफ्रिकन कॅप्टन बमुवा आपल्याला टेम्पा बमुवा हा सर्वात कमी हाईटचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला 2023च्या वर्ल्ड कप मध्ये. आणि सर्वात उंच खेळाडू जर 2019चा विचार केला तर जेसन होल्डर आपल्याला पाहायला मिळाला, कॅरेबियन खेळाडू. अक्षरशः बरेच काही मात्र आपण बघू शकतात, कधी उंच कधी कमी, परंतु तुमचा खेळ जो आहे तो खेळ उंचच पाहिजे. या लेवलला खेळत असताना तुम्हाला संधी देते एखादी संघ, तुम्हाला संघामध्ये घेतो, तर तुमचं काम आहे की तुमचा जो खेळ आहे तो दाखवणं गरजेचं. आणि ते आता अफजल दाखवतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा, 2 गडी बाद. अब्बास भाई, तीसरी ओवर है, बाएं हाथ का गेंदबाज है साहिल. स्वीप किया है, अच्छा स्ट्रोक है, ये गेंद जाएगी बाउंड्री लाइन के पार. क्या स्वीट टाइमिंग है, अच्छा स्ट्रोक है, 4 रन जरूर मिलेंगे. देखा जाए तो ग्राउंड को गुदगुदी करती हुई गेंद निकल गई बाउंड्री लाइन के पार. 4 रन. स्कोरबोर्ड 26-26. अगदी मात्र चांगला फटका आहे. नियंत्रण चांगलं होतं या स्ट्रोकवर. अगदी मात्र बघायला गेलं तर बॅटच्या झोन मध्ये नव्हता, परंतु ऍडजस्ट केला या फटक्याला आणि चौकारासाठी पाठवला. 26 वर 2 गडी बाद. 2 ओव्हर 1 चेंडूचा खेळ झालेला आहे. फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर, चेंडूने केलाय हवाई सफर. हा येतोय MPL षटकार. टोला रे टोला, 6 का बोला. इस वक्त 6 रन से स्कोरबोर्ड 32-32. बॅट्समनचं नाव आहे आरिफ, मैन फ्रॉम संजान. संजान की जान खेल रही है, ये मैं जरूर कहूंगा. तालियां बजती हुई, सिटी बजती हुई, बिगुल बजता हुआ, क्योंकि आरिफ का बल्ला चलता हुआ. अब्बास भाई, जरूर आप इस स्ट्रोक को देखकर क्या कहेंगे? बल्लेबाज फॉर्म में आ चुका है.
सही कहा आपने प्रीतम जी, बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं मिस्टर आरिफ। इनकी बहुत करूँगा मैं तारीफ, क्योंकि तारीफ के काबिल इन्होंने परफॉर्मेंस दिखाया। दोनों बल्लेबाजों को कहूँगा तो अच्छी पार्टनरशिप रहेगी, क्योंकि 2 विकेट बहुत जल्दी चले गए थे। अगली गेंद साहिल जी, आउटन मारने की कोशिश, चूचे और कोई रन नहीं मिलेगा। बहुत ही अच्छी गेंदबाजी, अच्छा कमबैक कराते हैं मिस्टर साहिल, जो कि अच्छे गेंदबाज है, मगर यहाँ पर अच्छी पार्टनरशिप कहूँगा मैं मिस्टर अफजल और आरिफ की। कहते हैं ना, अकेले में अक्सर हम अपनी परछाई से डर जाते हैं, और साथ मिले अगर किसी का तो पूरी दुनिया जीत जाते हैं। तो एक दूसरे का अच्छा सपोर्ट दिया है उन्होंने, और इसी 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 33 रन। बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। क्या लगता है आपको, कितने स्कोर तक रन जाएगा इनका? ज्या रन रेटने खेळत आहेत, इथून विचार केला तर प्रोजेक्टर स्कोर 73 दाखवत आहे, आणि यावेळेस अशा रीतीने जर खेळणार तर 73 नाही तर त्याच्याहून जास्त धावा येतील. अफजलचा निर्णय अगदी योग्य आहे की मी 2 मॅचला खाली उतरलो, या मॅचला मी ओपनिंग करतो, कारण की महत्त्वपूर्ण मॅच आहे. तुम्ही मला कॅप्टन बनवलंय तर मला जिम्मेदारी देखील उचलू द्या. आणि ही जिम्मेदारी उचलत असताना काय बैठक स्ट्रोक आहे, काय यावेळेस षटकार खेचलाय, इकडे आपण बघू शकतात. मिस्टर अफजल ऑन फायर, षटकार 6 धावा. 6 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 39 धावा. ज्या गोलंदाजाने पहिल्या ओव्हरमध्ये अगदी शांत ठेवलं होतं त्या गोलंदाजावर हल्ला आता होत आहे. या एंडने हल्ला होणं देखील गरजेचं आहे, कारण की या एंडने हवा लाभदायक आहे बॅटिंग टीमसाठी, बॅट्समनसाठी. अब्बास भाई, इस स्ट्रोक के बारे में कुछ बोलिए, आपके पिटारे में और एक शायरी रहेगी तो निकालिए. सही कहा आपने, वो इतना खूबसूरत शॉट जो चला फाइनल के ऊपर से, जो जी मिस्टर साहिल गेंदबाज देखते ही रह गए. वो कहते हैं ना कि बॉलर हक्का बक्का और जड़ दिया है खूबसूरत छक्का. ऐसा ही कुछ कारनामा करते हुए मिस्टर अफजल, जो जी छोटे कद के बल्लेबाज मगर छोटा पैकेट बड़ा धमाका यहाँ पर दिखता हुआ. मैच हो तो ऐसा खूबसूरत. अगली गेंद साहिल जी, अच्छा शॉट मारने की कोशिश. गेंदबाज बोल रहे हैं हम भी किसी से कम नहीं. 1 ओवर, 3रे ओवर की समाप्ति पर बढ़ता हुआ स्कोर 39 रन. बहुत ही अच्छी गेंदबाजी भी कहूँगा मैं मिस्टर साहिल जी, जो कि पहली ओवर बहुत ही अच्छी डाली थी, मगर यहाँ पर उन्होंने अपनी ओवर में, और हमारे TTS के मिस्टर शाहनवाज भाई जहाँ कहीं भी हो यहाँ पर कमेंट्री बॉक्स में आए. आसिफ भाई बुला रहे उन्हें. मिस्टर शाहनवाज भाई 39, 39 धावा धावपलकावर लागल्यात. 3 षटकं संपलेत. 13ची सरासरी इकडे मेंटेन ठेवलेली आहे बॅटिंग टीमने. येणारे मात्र ते 18 चेंडू बाकी आहेत. 18 चेंडूमध्ये किती धावा येतील बघूया. अगदी सुंदर मैदान आहे. यावेळेस संध्याकाळचं सत्र आहे. आज शुक्रवारचा दिवस आहे. थोडी गर्दी देखील पडेल बीचवर, यात काही वाद नाही, प्रेक्षक वर्ग येतील, परंतु खऱ्या अर्थाने मजा जी येणार आहे ना ती मजा रविवारी येणार आहे. आणि उद्या खऱ्या अर्थाने मजा आहे. उद्या चिंचणी तारापूर भिडणार आहेत. 4ही टीम लॉर्ड्समध्ये चिंचणी तारापूर आलेले आहेत. तर उद्या प्रेक्षकाला देखील टेन्शन पडणार की सपोर्ट करू तर करू कोणाला, इकडे जाऊ का तिकडे जाऊ. अब्बास भाई आप क्या बताएंगे, आप किसकी तरफ है? मैं तो जिधर आसिफ मामा रहते उधर ही रहता हूँ. मगर क्रिकेट है, क्रिकेट देखने में बहुत मजा आता है, क्योंकि हम तो प्रेक्षक है, आके बैठते हैं, जो अच्छा खेलेगा उसकी तारीफ होती है. देखते कल क्या होता है. गेंदबाज मास, बल्लेबाजी पे मिस्टर आरिफ. मास को चले जाए, अच्छा शॉट मारा है, खूबसूरत शॉट, खाले खाले, गुड नाइट, एक तमाशा देख शॉट. ये है बल्ले की गर्जन, रन मिले जाए आधे दर्जन. खूबसूरत 6, इसी 6 रन से बढ़ता हुआ स्कोर 45 रन. अब्बास भाई, हा जो आवाज आला ना हा बॅटिंग टीमला आवडतो, पण फील्डिंग टीमला आणि बॉलरला आवडत नाही. जेव्हा टक करून आवाज आला, चेंडू निघून गेला षटकारासाठी. 6 धावा. 6 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल 45 स्कोर कार्डवर. चांगला चेंडू आहे, कमबॅक केलाय माझने. रनआउटची संधी होती, परंतु इकडे चांगली रनिंग बिटवीन द विकेट. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 46, 46. आता मात्र स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच अफजल देखील 8 चेंडूचा सामना केला, 19 धावा. आणि आरिफ देखील 8 चेंडूचा सामना केला, 19 धावा. क्रिकेटच्या खेळामध्ये बरोबरी कधी कधी पाहायला भेटते आणि आता देखील पाहायला भेटते. हा योगायोग आहे. दोघी बॅट्समन 8 चेंडू 19 धावा. फुलटॉस आहे,
चेंडू खेळला इकडे सरळ डोक्यावरून, वकास कडून चुकी, एक कॅप्टनच्या कॅच दुसरा कॅप्टन सोडतोय. इकडे देखील मात्र चुकी होताना वकास सारख्या चांगल्या क्षेत्ररक्षकाकडून. चांगला खेळाडू असला की अपेक्षा देखील त्याच्याकडून वाढल्या जातात आणि इकडे तेच झालंय. अब्बास भाई, ये अच्छे खिलाड़ी के पास से गलती हुई, क्रिकेट में ये भी देखने मिलता है. सही कहा, ये प्रेशर है क्योंकि बड़ा मैच है, करो या मरो वाला. देखते हैं इसमें क्या होता है. कभी कभी गलतियां भी होती है मगर गलतियों को फिर से दोहराना नहीं चाहिए. ये आपने जो पहले कहा था, ये गलतियों से कुछ सीखना चाहिए. नक्कीच चुकीचे सुधार लगेच केली जाते क्रिकेटच्या खेळामध्ये. खूप सारा खेळ आपण बघितलेला आहे. कधी काय कोण कुठे क्रिकेट बदलेल, कुठे खेळ बदलेल काही सांगता येत नाही. अनिश्चितीचा खेळ आहे क्रिकेट. शेवटचा चेंडू जोपर्यंत खेळपट्टीवर पडत नाही तोपर्यंत कोणता संघ जिंकेल काही सांगता येत नाही. कित्येकदा बघितलेला आहे, घडलेला आहे. असं वाटते की आता मॅच गेली, परंतु नाही. एखादा प्लेयर असतो जिद्द पकडून की इथे मात्र आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार, आणि ते देखील मात्र पाहायला मिळते. 47 आहेत. डॉट चेंडू नंतर क्रॉस बॅटीने फटका सजवला आहे. अगदी लांबवर चेंडू ठेवला जातोय. अवैध बॉडी खेळण्याचा प्रयत्न. शॉट सिलेक्शन देखील खूप जरुरी असते. इथे मात्र स्ट्रॉंग झोनकडे जाताना दिसत आहेत बॅट्समन ऑन साईडला. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 48. चौथं षटक मला तर वाटते मार्गस्थ आहे 48 स्कोर कार्डवर. आणि शेवटचा चेंडू चौथ्या षटकामधला स्ट्राईकवर आहे तो म्हणजेच फलंदाज मिस्टर अफजल. अफजलचा फटका, डोंगरी फटका, यावेळेस 6 धावा. अगदी मात्र चांगला फटका सजवला जातोय. क्या बात आहे. कॅप्टन चला सिनातान असं म्हणायला हरकत नाही. षटकाराने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 54 4 षटकाच्या समाप्तीनंतर. आणि इथे पाणी लागेल बघा. ही कामगिरी देखील खूप महत्वाची आहे. पाणी नाही मैदानाच्या आतमध्ये जात, हा मेसेज मैदानाच्या आतमध्ये जातो. आणि आपण बघू शकता हा मेसेज गेलेला आहे मैदानाच्या आतमध्ये की यापुढे तुम्हाला कसं खेळायचं आहे. आणि तहान देखील लागली जाईल आणि या तहान देखील पुरवली जाते. असं म्हटलं जातं पाणी पाजणं पुण्याचं काम आहे. पुण्य देखील भेटेल त्या 12व्या प्लेयरला. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडू मध्ये किती धावा बनल्या जातील. दोन्ही बॅट्समन ऑन फायर आहेत. आणि बघायला गेलं तर ए नावाचे खेळाडू आहेत. त्यावेळेस आपण बघू शकतात स्ट्राईकला आरिफ, नो स्ट्राईकला अफजल. पार्टनरशिप पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते जी 46 वर जाऊन पोहोचली आहे 19 चेंडू मध्ये. एक पार्टनरशिप पाहिली जिने मात्र हाफ सेंचुरी पार्टनरशिप केली आणि गोलंदाज वकास मॅन फ्रॉम शिरगाव. शॉट आहे, कडक शॉट आहे, जमिनी लगतचा फटका. अगदी मात्र यावेळेस एक धाव. काय सुपर क्षेत्ररक्षण आहे. डाईव्ह करून मात्र चेंडू अडवला जातोय. यावेळेस आपण बघू शकतात डबलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 56 56. इथे आपण बघू शकतात यावेळेस आमच्या मेगा स्क्रीनवर खूप चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस संघाच्या 2 धावा सेव्ह केल्या आहेत. वकास तयार, स्ट्राईकवर आरिफ तयार. क्रॉस बॅटीने फटका स्विंग केला आहे. मिड विकेट रिजनला जात असताना एक धाव बसेल. प्रॉपर टायमिंग नाही झालं. अगदी झोनमध्ये चेंडू होता, मिडल टू मिडल चेंडू आला नाही, त्यामुळे एक धाव. स्कोरबोर्ड 57 57. 4 गेंदे अब्बास भाई और स्ट्राइक पर इन्फॉर्म बल्लेबाज. वकास की अगली गेंद चलिए, खूबसूरत कलाइयों का इस्तेमाल, वहां पे जाएगा 4 रन देकर. या देखते अंपायर का कोई इशारा नहीं, थोड़ा इंतजार करना पड़ेगा. यहाँ पे बीच में मंडप है, कुछ दिखाई नहीं रहा. अंपायर का इशारा 4. और यहाँ पे पार्टनरशिप 50 की पूरी होती हुई दोनों बल्लेबाज द्वारा. सुपर बॅटिंग मात्र अफजल कडून. काहीच फटका आहे. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं यावेळेस तो स्ट्रोक खेळला जातोय. कव्हरचा क्षेत्र म्हणजेच विराट कोहलीचा क्षेत्र, त्यामुळे प्रॉपर क्रिकेट विराट कोहली स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा. पुन्हा एकदा पहला बेहतर था तो ये बेहतरीन है. इस वक्त कितने रहेंगे, 4 या 6. फिर से एक बार आसिफ भाई का इशारा आता हुआ. 4 रन के लिए बैक टू बैक 2 बड़े हिट और ये अच्छे स्ट्रोक है. ते क्रिकेटिंग स्ट्रोक आहेत. हे कोणताही फॉर्मॅट असो, 6 ओव्हरीचा असो, 20 ओव्हरीचा असो, हे स्ट्रोक खेळले जातात आणि ते स्ट्रोक मात्र अफजल खेळतोय.
अफजलच्या धावाचा विचार केला, धावा झाल्यात त्या म्हणजेच 12 चेंडूमध्ये 34 वर खेळतोय. पहिली एक हाफ सेंचुरी आजच्या दिवसामध्ये पाहिली जी या स्पर्धेची पहिली हाफ सेंचुरी. 65 आणि त्यामध्ये थोडे ऍड होतील का. इकडे फटका स्विंग केलाय, एक दुसरी धाव पूर्ण, 2 धावा पूर्ण होतील. 2 धावेनिशी स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 67, 67 धावा. शेवटचा चेंडू 5व्या ओव्हर मधला 67 स्कोर कार्डवर. MPL यावेळेस मुस्लिम क्रिकेट प्रीमियर लीग अगदी मात्र चांगला प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे प्रत्येक खेळाडूंसाठी. इथून चांगले खेळा, मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळणार. ज्याप्रमाणे आपण बघू शकता हात खुललेत यावेळेस पंचांचे. आसिफ मुछाले मेन पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्याचबरोबर नियाज माझगावकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 68, 68 धावा धावफलकावर. क्रॉस बॅटीने एच आणि विकेट. एक चेंडू खूप महत्वाचा होता, काही धावा सेव्ह केल्या आपल्या संघाच्या असं म्हणायला हरकत नाही, कारण की शेवटची ओव्हर नवीन गोलंदाज कोणी आला असता आणि त्यामुळे मात्र हा विकेट थोड्या धावा कमी करून गेला, त्या म्हणजे डहाणू टीमच्या असं म्हणायला हरकत नाही. आणि बॅक टू डगआउट. मागच्या मॅचचा हिरो यावेळेस जावेद मैदानाच्या आतमध्ये जातोय. यावेळेस आपण बघू शकतात ज्याने 3 मध्ये 3 षटकार खेचले होते शेवटच्या ओव्हरमध्ये, पुन्हा एकदा तो शेवटच्या ओव्हरमध्येच आलेला आहे. किती धावा येतील बघूया त्याच्या बॅटमधून, परंतु जोरदार टाळ्या एकदा झाल्या पाहिजेत त्या म्हणजेच अफजलसाठी. आपण बघू शकतात 15 चेंडू आणि त्याने धावा बनवल्यात त्या म्हणजेच 36, एक सुपर इनिंग. नवीन बॅट्समन जावेद आपल्याला पाहायला मिळतोय. नो स्ट्राइकला असेल, स्ट्राइक पर आरिफ. अब्बास भाई आखिरी ओवर है और 68 स्कोर कार्ड पर लगे. थोड़ा टोटल बड़ा हो गया है और 6 गेंद एक, अगर जीतना है तो 80 के अंदर रोकना होगा शायद. सही कहा आपने. ये उड़ रही है गेंद, हो रहा है हल्ला, चल रहा है आज आरिफ का बल्ला. खूबसूरत 6 गई, जितनी भी तारीफ करो उतनी कम. गुड नाइट, एक तमाशा एक शॉट. क्या कहे प्रीतम जी ये शॉट के बारे में, आप रुकने का नाम नहीं ले रहे. अगदी मनगटाचा चांगला वापर केलाय, जणू काही चेंडूला पंख लागले तसं वाटायला लागलंय. चेंडू फक्त बाहेरच जातोय, षटकारकडेच पाहायला मिळतोय. हा बघा खोलवरचा चेंडू, काय जबरदस्त नजर आहे, काय जबरदस्त फटका खेळला जातोय. सुपर. एकदम सही कहा आपने. वसीम जी पहली गेंद पर 6 लगाई है, दूसरी गेंद करने को तैयार वसीम. चले जे मिस्टर आरिफ जो कि फुल सेट हो चुके हैं अपनी पिच पर, पूरा उन्हें पिच का माहौल माप लिया उन्होंने, क्या करना है क्या नहीं किस गेंद पर. अगली गेंद वसीम जी खेले जे. अच्छा शॉट, फाइन लेग जी, ऊपर से जाती हुई गेंद, सोना चांदी चमनप्रास चौकार. बल्ले की आवाज सुनो, 6 का ये फरमान सुनो. खूबसूरत 6. शोर सुनो आप, डगआउट्स का शोर सुनो. अब ये शोर नहीं, ये डहाणू तक जा रही आवाज है. आप देख सकते हैं, जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे त्या बॅटिंगसाठी. डहाणूकर जरा जोरात टाळ्या वाजवा, बॅटिंग आवडली असेल तर. स्कोरबोर्ड 80 झालेले आहेत. सुपर धावसंख्या. आरिफ बद्दल सांगायचं, मागच्या मोसमा आता मागच्या महिन्यामध्ये पहिल्या दिवसाच्या म्हणजे 2 आठवड्याच्या आधी संजयांचा संघ आला, एकतर्फा खेळ खेळत होता आरिफ, आणि याच्या या खेळीवर धुवाधार फटकेबाजीवर संघाला त्या फायनल मध्ये रनर अप. आणि यावेळेला पुन्हा एकदा दमदार बहादार षटकार येतोय, सुरेख आक्रमण पाहायला मिळतंय प्रीतमजी. आरिफचं नाव आहे, संजयांचा सितारा आहे, खोलवतोय आपली बॅट या गावदेवीच्या मैदानावर आहे. ब्रांड ऑफ संजान आरिफ की तारीफ जितनी की जाए उतनी कम. 1 नहीं 2 नहीं, लगातार पाठोपाठ तिसरा षटकार येतोय. गोलंदाज करायला तर काय करेल, स्टंप उडवण्याच्या नादामध्ये चेंडू टाकले जात आहेत आणि चेंडू बॅटी खाली आणि त्यामध्ये आता फुल टस. थँक्यू व्हेरी मच सांगितलं आरिफने. इकडे 3 षटकारानंतर जर विचार केला तर आरिफ देखील 41 वर पोहोचला आहे. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 86, 86 धावा ह्या धावपलकावर लागले जात आहेत. बघूया इथे पुढचे 3 चेंडू आहेत. सर्वोत्तम धावा जर बघितलं तर 97 आहेत स्पर्धेमधल्या, ज्या मात्र वसई संघाने केल्या होत्या.
आणि जी जब हौसला बना लिया है ऊंची उड़ान का, जब हौसला बना लिया है ऊंची उड़ान का, फिर देखना फिजूल है कद आसमान का। बिल्कुल क्या आरिफ की बल्लेबाजी चल रही है, तारीफ काबिल है। ये देखिए फिर एक बार स्क्वायर की दिशा में हवाई सफर है, वाह सुपर शॉट, मेरे भाऊ पे छक्का। सकाळी चर्चा करत असताना धनंजयने मला सांगितलं, मी जिकडे खेळायला गेलो, आम्ही क्वालिफाय झालेत, तिकडे 6 चेंडू 6 षटकारासाठी बाईक लावलेली आहे, इकडे 4 मध्ये 4 आलेले आहेत, किमान 2 अजून बाकी आहेत। कुठे आहेत आपले स्पॉन्सर, त्यांचे एटीएम ओपन झाले पाहिजेत। इकडे आपण बघू शकतात सलग 4 मध्ये 4 षटकार, 2 येतील का बघूया। स्कोरबोर्ड यावेळेस 92 92, 2 चेंडूचा खेळ बाकी। आरिफ 47 फटका इकडे क्लिअर करेल का, आणि 5वा आलेला आहे, हाफ सेंचुरी पूर्ण। यावेळेस दुसरा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय, आरिफ मैन फ्रॉम संजान। क्या 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 काम किया है, क्या काम किया है, क्या बल्ला जला है, बेहतरीन बेहतरीन छक्कों की बरसात दिखे है। 5 गेंदे 5 छक्के, अभी भी एक गेंद शेष है। सितारा चमक रहा है, संजान का नाम बुलंद हो रहा है संजान का यहाँ पे। इकडे हायेस्ट स्कोर देखील तुटलाय, हायेस्ट स्कोर डहाणूच्या नावावर यावेळेस 98 स्कोर काढला। पहिल्या 100 धावा पाहायला मिळतील का, क्या बात है। अरे भाई बैट 4 ओवर दिखाई है, आपकी बल्लेबाजी देखने के लिए 4 ओवर दर्शक खड़े। 53 पर 6 मध्ये 6, 5 आलेत, 6 बघूया। अहो रडार मध्ये होता चेंडू, अगदी मात्र बघायला गेला तर 1 मिळेल। 99 वर इनिंग संपलेली आहे डहाणूची, आणि इकडे बघायला गेलं तर मॉडर्न शिरगावला बरोबर 100चा टार्गेट। 6 ओव्हर मध्ये टाळ्यांच्या गजरामध्ये आरिफचं स्वागत करायचं आहे। इथे मात्र सुपर इनिंग 54 धावेची यावेळेस आपल्याला पाहायला मिळते। मी मात्र आजच्या दिवसामध्ये रजा घेतोय, उद्या मात्र ठीक 9:30 वाजता भेटूया। आपल्यासोबत जुळले